रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. अनैतिक संबंध कोणाचे कधी प्रस्थापित होतील हे सांगता येत नाही. काही जण नात्यांमधील लोकांच्या सततच्या संपर्कात आल्याने अथवा सततच्या सहवासात स्पर्श हे संबंध घडण्यासाठी कार्यरत असतात. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर लग्नाची मागणी केली जाते. त्या मागणीस नकार झाल्यावर वितृष्ट निर्माण होते आणि त्यातून महाभयंकर घटना घडते. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी खंडाळे गावात घडला. एका महिलेच्या तिच्या 2 लहान मुलासह निगरून हत्या करण्यात खून केला व पुरावा नष्ट केला. कोणताच पुरावा नसताना पोलीस दलाची 27 तपास पथके करून 5600 मिसिंग व्यक्तींची माहिती तपासून घटनास्थळ परिसरातील 250 पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासून या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. पुणे जिल्ह्यात घडलेल्या हीच घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बीड जिल्ह्यातील वाघोरा तालुका माजलगाव येथे स्वाती केशव सोनवणे वय वर्ष 25 ही तरुणी राहत होती. तिचा विवाह केशव सोनवणे यांच्याशी झाला. काही दिवस संसार चांगला चालला, पण मात्र नंतर ती पतीसोबत काही ना काही कारणातून भांडण करू लागली. या भांडणाचा केशवलाही त्रास होऊ लागला, पण संसाराकडे बघून तो तिच्या भांडणाकडे दुर्लक्ष करत होता. तिच्या स्वभावातच तसा आहे, त्याला काय करायचे असे म्हणून तो जमून घेत होता. काही दिवस आनंदात तर काही दिवस काही भांडणात असे चालले होते. दरम्यान या दाम्पत्याला 2 मुले झाली, पण तिच्या वागण्यात काही बदल झाला नाही. अखेर ती रागाने तिच्या आईकडे आळंदीला निघून गेली. तिच्यासोबत तिची 2 मुले स्वराज आणि विराज. या दोघांचंही वय वर्ष होतं 2 वर्ष आणि 1 वर्ष हे दोघेही होते. पतीचे घर सोडून आलेली स्वाती आपल्या आईवडिलांकडे राहू लागली. तिचे वारंवार पतीसोबत भांडणे, पतीचे घर सोडून माहेरी येणे यामागे खरे कारण होते ते म्हणजे तिचे प्रेमसंबंध. तिचे प्रेमसंबंध तिच्या बहिणीचा दीर गोरख पोपट बोखारे वय वर्ष 36 याच्यासोबत होते. स्वातीची चुलत बहीण गोरखच्या भावाला दिली होती. या स्वाती ही गोरखच्या चुलत मामाची मुलगी होती. या नातेसंबंधातून त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध तयार झाले होते, पण दोघात असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्या दोघांचे लग्न झाले नाही. तिचे केशवसोबत लग्न झाले. पती समजूतदार असला तरी तिला काही तो आवडत नव्हता. तिचा जीव गोरखमध्येच अडकला होता. गोरख हा मूळचा चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील असला तरी तो सध्या सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे राहत होता. म्हणून येथून तो नेहमीच आळंदी येथे जात होता. त्याचे कारण स्वातीला भेटणे हेच होते. स्वातीचे आईवडील आळंदी येथे राहून मोलमजुरी करत होते. स्वाती ही माजलगाववरून आपल्या 2 मुलांना घेऊन 9 मे 2025 रोजी आळंदी येथे आली होती. ती आईवडिलांकडे राहू लागली होती. काही दिवसांनी स्वातीचा नवरा केशव सोनवणे हा तिला शोधत आळंदीला आला. त्याला तरी पत्नी आणि मुलांशिवाय कसे करमणार होते. तो स्वातीला नेण्यासाठी आला, पण ती त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. अखेर नाईलाज झाला. मुलीचा संसार मोडू नये या भावनेने तिच्या आईवडिलांनी जावई केशवलाच गळ घातली. तुम्ही आणि स्वाती येथेच आमच्याजवळ खोली घेऊन राहा असे सांगितले. त्यास केशवनेही मान्यता दिली. आता केशव आणि स्वाती यांनी आळंदीलाच भाड्याने खोली घेऊन संसार थाटला. तिथेच तो कामधंदा करू लागला. मात्र केशव सोनवणे याच्या दारू पिण्यामुळे घरात वाद होऊ लागले. रोजच नवरा बायकोत भांडण होत असल्याने आता तिचे आईवडीलही हतबल झाले होते. मग त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा दीर गोरख पोपट बखारे यास मध्यस्थी करण्यासाठी बोलवले. गोरख हा बोलक्या स्वभावाचा होता. त्याने केशवचाही विश्वास संपादन केला. आता तो स्वातीला राजरोज भेटू लागला होता. दिवसामागून दिवस जात होते, पण स्वाती आणि केशव यांच्यामध्ये रोज वेगवेगळ्या कारणावरून भांडणे होत होती. गोरख मिटवण्याच्या बहाण्याने येत होता. स्वातीशी संबंध वाढवत होता. अखेर तिने तिच्या आईवडिलांना सांगितले की
मला केशवजवळ येथे राहायचे नाही. मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी राहीन, पण याच्यासोबत राहणार नाही. त्यावर तिचे आईवडील तिला म्हणाले की बाळ थांब जरा, मी उद्या आपले पाहुणे गोरख बोखारे यांना बोलावून घेतो, त्या आपण त्यांना सांगू. दुसऱ्या दिवशी स्वातीच्या वडिलांनी गोरखला आळंदीला बोलावून घेतले. तो आला. त्याने दोघांनाही समजून सांगितले. संध्याकाळी स्वातीचे वडील गोरख व केशव हे तिघेही एकत्र दारू पिले. आता सारे मिटले असे वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी पुन्हा वाद झाला. मग स्वाती पुन्हा म्हणाली मी येथे राहणार नाही. त्यावर गोरख म्हणाला तुला इथे राहायचे नाही तर चल माझ्यासोबत. स्वातीलाही दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि गोरखच्या दुचाकीवर जाऊन बसली. गोरखला हवे तसे झाले होते. गोरखने वाटेत निर्जन जागा बघून गाडी थांबवली. आजबाजूला कानोसा घेतला. सगळीकडे सामसूम होती. तो तिला घेऊन आडोशाला गेला. तिला माहीत होते की त्याला काय हवे आहे. तो काम वासनेने पेटला होता. तिनेही त्याला नकार दिला नाही. त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. वासना शांत झाल्यानंतर ते पुन्हा गाडीवरून निघाले. काही अंतर पार करून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याने सुमशान जागा पाहून गाडी थांबवली. स्वातीचा नाईलाज झाला होता. ती त्या कामांद्याच्या तडाख्यात सापडली होती. त्याने तिला आडबाजूला नेले आणि पुन्हा शरीरसंबंध केले. तिथून ते पुन्हा दुचाकीने निघाले. रांजणगावच्या जवळ खंडाळे येथे आल्यानंतर पुन्हा गोरखने गाडी थांबवली. तो तिला पुन्हा आडोशाला चल म्हणू लागला. तिने नकार दिला. त्याने कसेबसे तिला आडोशाला नेले. तो तिच्याशी शरीरसंबंध करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तिने त्याला रोखले. ती म्हणाली की तुला माझ्याशी संबंध ठेवायचे असतील तर तुला माझ्याशी लग्न करायला पाहिजे. मात्र गोरखने लग्न करण्यास नकार दिला. मी कशाला तुझ्याशी लग्न करू, तू मला फक्त सुख दे असे तो म्हणत होता. त्यावर ती चिडली. रागारागात तिने धमकावले की लग्न करायचे नसेल तर मी तुझे नाव सगळ्या नातेवाईकांना सांगेन, नाहीतर पोलिसात तक्रार देईन. तिचे हे बोलणे त्याला अपेक्षितच नव्हते. त्याला वाटत होते की त्याचे सगळे ऐकेन, तो म्हणेल तसे ती वागेल, पण तिने त्याला थेट धमकी दिल्याने तो चिडला. त्याने तिच्यावर हल्ला केला. तिला गळा त्याने जोरदार आवळून धरला. ती बचावासाठी धडपडू लागली, पण त्याने तिला काही सोडले नाही. काही वेळातच तिचा श्वास थांबला आणि ती थंड पडताच तिच्या 2 लहान मुलांवर गोरखची नजर पडली. त्याने त्या दोन चिमुकल्यांनाही गळा आवळून ठार मारले. इतकेच नाही तर त्याचा राग शांत झाला नाही. त्याने त्या 2 मायलेकरांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर पेट्रोल टाकून तिन्ही मृतदेह जाळून टाकले. काहीच झाले नसल्याचा अविर्भावात तो तिथून निघून गेला. त्याने सारे पुरावे संपवले होते. तो या गुन्ह्यात सापडणारच नाही अशी त्याची खात्री होती, पण तसे कधी होत नाही. 25 मे 2025चा दिवस होता. या दिवशी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे आपल्या सहकारी अधिकारी यांच्याबरोबर दिवसभराच्या कामकाजाविषयी चर्चा करीत होते. या दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला कोणीतरी मोबाईल फोन करून कळवले की रांजणगावच्या हद्दीत हायवेलगत खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला महिला व 2 मुले यांचे 3 मृतदेह पडलेले आहेत. हे मृतदेह अर्धवट जळालेले आहेत. ही माहिती त्यांनी ड्युटी अंमलदार यांना सविस्तरपणे सांगितली आणि ते आपले टीमसह तेथे दाखल झाले. 3 मृतदेह तेही अर्धवट जळालेले म्हटल्यावर निश्चितच काहीतरी भयानक प्रकार असावा, म्हणून वाघमोडे पोलीस निरीक्षक हे आपल्या टीमसह व त्यांच्या पोस्टमॉर्टमची सोय करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांबरोबर घटनास्थळी दाखल झाले व तेथील बारकाईने पाहणी केली. या दरम्यान परिसरामध्ये पावसाचे वातावरण असल्याने त्या मृतदेहाची दुर्गंधी पसरू लागली होती. पावसाळी वातावरणामुळे आजबाजूच्या जमिनीवर उठलेले उरण काही दिसत नव्हते. मात्र त्या मृत महिलेच्या हातावर एक गोंधन टॅटू होता. त्याची बारकाईने पाहणी करण्यात आली, कारण ओळख पटविण्यासाठी हा दुवा फार महत्त्वाचा होता. जय भीम या गोंधनाचा फोटोही काढण्यात आला होता. रांजणगाव पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार
यांनी सरकारमार्फत फिर्यादी अनोळखी व्यक्तीविरुद्ध नोंदवली आणि एक गुन्हा नोंदवला. त्यानंतर या गुन्ह्याची तेरी हत्याकांडाची नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सर्वप्रथम आपल्या जे वरिष्ठ पोलीस SP आहेत संदीप सिंह गिल यांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पुणे ग्रामीणचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. फोटोग्राफरने त्या तीनही मृतदेहाचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने स्वतः पोलीस स्टेशनचे पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच इतर बाकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचता येऊ शकते. प्रथम मृतदेहाची ओळख पटवणे हे गरजेचे होते. त्यानंतर प्रथम महिलेच्या हातावर असलेले गोंधन टॅटूच्या आधारे ओळख पटवण्यासाठी आरोपीचा शोध लावण्यासाठी सुरुवातीला 7 पोलीस तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांमार्फत पुणे नगर रोडवरील सुमारे सर्व CCTV फुटेज चेक करण्यात आले. तसेच या परिसरात सुमारे 16,500 भाडेकरू तपासण्यात आले आणि इतर तपास टीमने चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव या MIDCतील कामगारांकडे तपास केला, परंतु काही मृतदेहाची ओळख पटत नव्हती, पुरेशी माहिती मिळत नव्हती. पोलीस पथके नाउमेद झाले होते. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी 33 पोलीस स्टेशनच्या पथकातील प्रत्येकी एक अंमलदार यांची संयुक्त बैठक बोलावली आणि त्याच्यामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मानव मिसिंग माहिती घेऊन त्याची पडताळणी करण्याचे काम चालू केले. त्या दरम्यान बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मानव मिसिंग नंबर येथे एक महिला मिसिंग असल्याबाबत नोंद आढळली. तेथे तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी मिसिंग व्यक्तीची फोटोची पाहणी केली असता मृत महिलेच्या वर्णनाशी साम्य आढळले. मृत महिला व मिसिंग महिला ही एकच असल्याची खात्री झाली. त्या महिलेचे नाव स्वाती सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिसांनी स्वातीचा नवरा केशव, तिचे आई वडील यांच्याकडे चौकशी केली. त्यातून गोरख बोखारे याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यात वापरलेली कपडे व गाडी जप्त करण्यात आली. गोरख बोखारे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तर अशा प्रकारे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले की सुखी संसाराला कशा प्रकारे अनैतिक संबंधांमुळे या सुखी संसाराचं वाटोळं होतं आणि एक चांगला हसता खेळता संसार, महिला तिची 2 छोटी मुले ही स्वतःच्या जीवाला मुकावी लागली. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.